शिवाजी महाराज की जय भवानी। मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची, कृपा करून बाजूला बसलेल्या उभ्या राहिलेल्या माझ्या महिला भगिनींना विनंती करायची, मला सगळ्यांना विनंती करायची, आता पाऊस उघडला आहे, आपण आपल्या खुर्चीवर येऊन बसा। आज या ठिकाणी 18व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या चाकण नगरीमध्ये आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार, आवर्जून आपल्या या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या प्रमुख सभांना ज्यांनी उपस्थित लावले ते भारतीय जनता पक्षाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि आमदार आदरणीय प्रवीणजी दरेकर, महाराष्ट्राच्या महिला विकास आघाडीच्या नेत्या अध्यक्षा सन्माननीय रुपालीताई चाकणकर, विधान परिषदेचे आमदार आदरणीय अमोलजी मिटकरी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले या तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माझे सहकारी दिलीपांना मोहिते आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, आपण सगळ्यांनी पाहिलं वरुण राजानं आपल्याला आशीर्वाद दिला, हे संकेत आहे आपल्या विजयाचे। गेल्या महिन्याभर आपण तळपत्या उन्हामध्ये चांगले चटके लागत होते, पण आज चांगला गारवा निर्माण झालेला आहे। पाऊस पडला तरी आपण सर्वजण या सभा ऐकण्यासाठी इथं उपस्थित आहात। मला आपल्याला सांगायचं वाटतं की अजून 2 तासांनी या प्रचाराची मुदत संपते। परवाच्या दिवशी या ठिकाणी मतदान होणार आहे। ही निवडणूक लोकसभेची आहे, ही निवडणूक देशाची आहे, ही निवडणूक देशाचा पंतप्रधान निवडण्याची आहे। या निवडणुकीच्या माध्यमातून आपण ठरवणार आहे की देशाची सूत्र, देशाचा कारभार कोणाच्या हाती द्यायचा, आणि साहजिकच एकच नाव समोर येतं, ते नरेंद्रजी मोदी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।